पुलकेशी नगर असेंबली हलके के कांग्रेस उम्मीदवार एसी श्रीनिवास को डीजे हल्ली और केजे हल्ली तशद्दुद मामले से जोड़ने की साजिश की जा रही है। गलत प्रोपेगेंडा करते हुए एसी श्रीनिवासन को गुस्ताख रसूल नवीन के साथ जोड़ने की कोशिश की जा रही है। इन्होंने इस ताल्लुक से एक प्रेस कॉन्फ्रेंस बुलाई और उन्होंने कहा कि ये एक साजिश है मेरे खिलाफ। नवीन या अखंड श्रीनिवास के साथ मेरा कोई रिश्ता नहीं है। इन्होंने इस मौके पर अपना एक मंशूर भी जारी किया। अपने मैनिफेस्टो में उन्होंने पुलकेशी नगर के डेवलपमेंट वर्क को बताया कि किस तरह से अगर वो जीतने के बाद काम करेंगे। इस मौके पर कांग्रेस के सीनियर लीडरान भी मौजूद रहे। इस मौके पर एसी श्रीनिवास ने कहा कि कुछ इलाकों में कुछ लोग मुनज़्ज़म तरीके से मुसलमानों के वोटर आईडी को ख़रीद रहे हैं। वो चाह रहे हैं कि मुसलमान वोट न डालें। ऐसे में तमाम लोगों को सतर्क रहने की ज़रूरत है। इस मामले में उन्होंने इलेक्शन कमीशन को शिकायत भी की है। साथ ही साथ नवीन मामले को एसी श्रीनिवासन के साथ जोड़े जाने के पोस्ट को लेकर भी उन्होंने शिकायत दर्ज की है। आइए जानते हैं एसी श्रीनिवास क्या कह रहे हैं। तो ಈಗ ಅವನು ಯಾರೋ ನವೀನ ಯಾರೋ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನಮಗೂ ಅವನಿಗೆ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ ಇದೆಲ್ಲ ಶುದ್ಧು ಈ ವಿರೋಧಿಗಳು ಕೊನೆಯ ಅಸ್ತ್ರ ಅಪಪ್ರಚಾರ, ಆದ್ದರಿಂದ ಇದಕ್ಕೂ ನಮಗೆ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ ಆಯ್ತಲ್ಲ. ನಮ್ಮನ್ನು ಎದುರಿಸೋಕ್ಕಾಗದಿರೆ ನಮ್ಮ ವಿರೋಧಿಗಳು ಇದೆಲ್ಲ ಕುತಂತ್ರ ಮಾಡಿ ಈ ಥರ ವೈರಲ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ಗೆಲ್ಲಕ್ಕಾಗಲ್ವಲ್ಲ, ಈ ಥರ ಗಾದೆ ಇದೆಯಲ್ಲ, ವಿರೋಧಿಗಳ ಕೊನೆಯ ಹೆಸರನ್ನೇ ಅಪಪ್ರಚಾರ. ಏನು ನಮ್ಮ ಸಿಸ್ಟರ್ ಮದುವೆ ಆಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರಲ್ಲ, ಅದು ಯಾರು ಹಾಕಿದ್ರೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಹಾಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ನಮಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಯಾವ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ. ಕ್ಯಾಸ್ಟ್ ಒಂದೇ ಇರ್ಬೋದು, ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ. ಸರ್, ಇದು ವೋಟರ್ ಐಡಿ ಕತ್ಕೊಳ್ಳೋದಾರಲ್ಲ, ಅದರ ಬಗ್ಗೆ ಏನು ಹೇಳಕ್ಕೆ ನಾವು ಅದು ಕದೀತಾ ಇದ್ದಾರೆ, ಮಾಹಿತಿ ಇದೆ, ಮುಂದೆ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಡ್ತೀವಿ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ. ಕೊಟ್ಟು ಹೌದು ಕಮಿಷನರ್ಗೆ ROಗೆ ಅದರಲ್ಲಿದೆ ನೋಡಿ ಸರ್, ಪ್ಲೀಸ್ ಅದರಲ್ಲಿದೆ ತೊಗೊಳ್ಳಿ ಸರ್. ನೋಡಿ ಅಲ್ಲಿ ಮೀಟಿಂಗ್ ನೋಡಿ, ಮ್ಯಾನಿಫೆಸ್ಟೋಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಎಜುಕೇಷನ್ನು, ವಾಟರು, ಹೆಲ್ತ್ ಕೇರು ಈ ಥರ ಇದೆ. ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಅದನ್ನ ತನಿಖೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ.